आणि समोर आहे फलंदाज मंगेश. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी पिंपळनेर संघाकडून गणेश आलेले आहेत. पहिला चेंडू सोडून दिलेला होता, परंतु चांगला चेंडू तिथे ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला होता, परंतु चेंडू लाईनमध्ये होता आणि एक निर्धाव चेंडू. चांगला चेंडू इथे गणेश यांच्याकडून हाताळला गेला आहे. मंगेश याला असं वाटलं की चेंडू वाईड होणार, परंतु ऑफिसच्या बाजूला एक कार पार्क केलेली आहे, ती बाजूला करायची आहे. तिचा मिरर डोळ्यावर येत आहे. पुढचा चेंडू गणेश, पुन्हा एकदा मंगेश. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित येत नाही, चेंडू शरीरावर आदळतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गणेशाच्याकडून होत आहे. ऑफिसच्या बाजूला जी कार पार्क केलेली आहे ती जरा बाजूला पार्क करायची आहे. क्षेत्ररक्षकांना त्रास होत आहे मिररचा. पुढचा चेंडू गणेशाचा, ओव्हरपिच चेंडू होता, बॅटवर व्यवस्थित आला नव्हता. एक धाव मात्र मंगेशाला मिळत आहे. एक धावसंख्येने संघाचं खाते इथे खोललेलं आहे. खरेतरी झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, पण तसा काही प्रयत्न इथे झाला नाही आहे. एक धाव मात्र खारबाव यांच्या खात्यामध्ये आणि अकाउंट ओपन झालेलं आहे एक या धावसंख्येने. आता स्ट्राईकला आलेले फलंदाज महेंद्र बाहुबली ऑफ खारबाव. आखूट टप्प्याचा चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूचा वेग इतका होता की सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होत आहे पहिल्या षटकामध्ये. काय गोलंदाजी करीत आहे गणेश पहिल्या षटकामध्ये. तर मात्र स्लोवर चेंडू कट केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे होते. झेल मात्र इथे सोडलेला आहे आणि झेल कोणाचा सोडले तर महेंद्र यांचा. नक्की तर हे झेल महागात पडू शकतो पिंपळनेर संघाला. सोप्पा सरळ असा झेल होता. मला वाटते तर आम्ही वारंवार पुकारित आहोत ती कार बाजूला करायची आहे, कारण क्षेत्ररक्षकांना इथे त्रास होतोय त्या कारचा. तर असं वाटतंय की सन्माननीय श्री राजू चव्हाण यांचं तो वाहन असावं. कृपया आपण जरा सहकार्य करा. जर आपण बिझी असाल तर आपली की आहे, चावी आहे, ती एखाद्या मित्राकडे देऊन तिचं फक्त दिशा बदलायची आहे त्या फोर व्हीलरची. पुढचा चेंडू गणेशाचा, समोर आहे मंगेश. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न होता, स्विंग करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. आणखी एक निर्धाव चेंडू. काय ओव्हर टाकली आहे गणेश यांनी. पहिली पॉवर प्लेची ओव्हर पॉवरफुल अशी हाताळलेली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी खेळायचं आहे. काही षटक हाताळलेलं आहे गणेश यांनी. फक्त 2 धावा खर्च करत 4 डॉट बॉल या षटकामध्ये आलेले आहेत आणि फक्त 2 धावा करत आहेत जानकारी खारबाव या संघाला. आता मात्र त्यांना पुढच्या 3 षटकामध्ये धावा बनवायला लागतील, कारण ही खेळपट्टी आहे. इथे धावा खूप बनतात. फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे आणि अशा खेळपट्टीवर तुम्हाला 40+ धावा करायच्याच आहेत. एक फायटिंग टोटल 40+ म्हणजे एक फायटिंग टोटल आहे, विनिंग टोटल नाही आहे, फायटिंग टोटल आहे. तर क्रमांक 2चे षटक घेऊन कोण गोलंदाज येतात खारबाव संघाकडून, पिंपळनेर संघाकडून, ते बघायचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. नक्कीच या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी व्हावी असे पिंपळनेर संघाच्या कर्णधाराला वाटत असेल आणि त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजाचं सुद्धा पाचारण केलेलं आहे. तर 40+ क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट सलामीवीर हिम्मत चौगुले दादा, आपलंसुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक सर्वोत्तम सलामीवीर म्हणून त्यांनी 40+ मधून वढूनगर गावात नक्कीच नाव आपलं रोशन केलेलं आहे. असे हिम्मतदादा चौगुले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज सुनील माली तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट महेंद्र पाटील यांच्यासाठी.
महेंद्र पाटील एक बाहुबली फलंदाज आहेत खारबाव जानकाई खारबाव संघाचे. सुनील तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. महेंद्र पाटील यांना पाहूया. पहिला चेंडू, गोट्यापासून चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार होते आणि चांगला झेल तिथे संपादन करत आहेत क्षेत्ररक्षक. पहिला गडी बाद होतोय खारबाव संघाचा. तर नक्कीच महेंद्र यांनी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्याने एक दबाव वाढत चालला होता. दबावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या दबावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला महेंद्र यांनी सलामीला येताना, मात्र तो दबाव ते झुगारू शकले नाही आणि एक झेल देऊन ते तंबूच्या आश्रयाला परतत आहेत. निराश हताश होऊन परतलेले आहेत. संघ अजूनही अडचणीत आहे आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय जितू तारे. आणखी एक असा उत्कृष्ट असा फलंदाज खारबाव संघाचा. डावखुरा शैलीचा फलंदाज. रेग्युलर क्रिकेटमध्ये कित्येक सामन्यामध्ये खारबाव संघाला विजय मिळवून देणारा हा फलंदाज आहे. जितू तारे तयार. समोर गोलंदाज सुनील. पहिल्याच चेंडूवर त्यांना मोठी विकेट मिळालेली आहे आणि जितूसाठी मात्र ते राऊंड विकेट आलेले आहेत. ओरपे चेंडू लेग साईडच्या दिशेने हुक केलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार. शफल क्रॉस झाले होते फलंदाज आणि पूर्णपणे त्यांचा जो भार होता आपल्या शरीराचा तो त्यांच्या उजव्या पायावर आल्या कारणाने बघू शकताय त्यांना थोडीशी दुखापत तिथे जाणवली. कुठेतरी जाणवलं की पाय मुरगळल्याचं. आणि बघूया काय त्यांचा निर्णय आहे. रिटायर्ड हटवतात की अजून खेळपट्टीवर ते फलंदाजी करू शकतायत. आपण बघितलं शफल क्रॉस झाला होता. फलंदाज लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडूला भिरकावलं. खाली क्षेत्रामध्ये तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि अगदी सहज त्यांना चौकार 4च्या स्वरूपात धावा मिळाल्या. काय निर्णय असेल, नक्कीच खेळण्याचा प्रयत्न असेल. बघूया कशा रीतीने ते जखमी झाल्यानंतर अजूनही पलटवार करतायत. उत्कृष्ट असा चौकार जितू यांच्या बॅटमधून आलेला आहे. पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार मारलेला आहे. सुनील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्याचा. जितू याला फुलटॉस चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये धावसंख्या होत आहे 7. 1 बाद 7. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये मात्र धावा जास्त जमवण्याचा प्रयत्न असेल जानकाई खारबाव संघाचा. फुलटॉस चेंडू. चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू खाली पुन्हा एकदा येतो क्षेत्ररक्षक आणि ते झेल संपादन करतोय. फलंदाज फेल. जितू तारे नाराज होऊन पॅव्हलियनकडे परतताना एक फुलटॉस चेंडू होता पण त्याचा फायदा उचलता आला नाही आहे. ताकद थोडीशी कमी पडली. दिनेश याने हा उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. 2 महत्त्वाचे फलंदाज खारबाव संघाचे बाद झालेले आहेत. महेंद्र त्यानंतर जितू याने चौकार धरून मारला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर ते बाद झालेले आहेत. मोठा फटका खेळायचा होता आणि चेंडू देखील तसाच होता मोठा फटका मारण्याचा, परंतु झेल अतिशय सुरेख असा टिपलेला आहे क्षेत्ररक्षक दिनेश याने. नवीन फलंदाज खेळपट्टीवर महेंद्र वतारी.
एक महेंद्र जर बाद झालेला आहे, महेंद्र पाटील. आता महेंद्र वतारी आलेले आहेत. पुन्हा एकदा सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट महेंद्रसाठी. टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये फार धावसंख्या होती ती 8. 2 बाद 8. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. या षटकामध्ये 2 फलंदाज बाद करण्यात यश आले आहे सुनील याला. सुंदर असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय, झेल बाद. काय क्षेत्ररक्षण होत आहे. तीन फलंदाज बाद झालेले आहेत खारबाव संघाचे. 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि याच षटकामध्ये बाद झाले सुनील. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी सुनील माली याची. 3 फलंदाज आतापर्यंत बाद करण्यात यश आलेले आहे. प्रेम तारे नवीन फलंदाज मैदानात. प्रेम तारे, पाहूया प्रेम तारे आपल्या संघाला कशा प्रकारे पुढे नेतात. 8 धावा झालेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अतिशय बिकट अशा अवस्थेत खारबाव संघ. ओव्हरपिच चेंडू कट केलेला आहे ऑफ स्टंपच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला. एकच धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 9. 3 बाद 9. सलामीला आलेले मंगेश अजून खेळपट्टीवर आहेत. 4 चेंडू खेळल्यात, फक्त 1 धाव त्यांच्या बॅटमधून आलेली आहे. पाहूया मंगेश सुनील याचा कशा प्रकारे सामना करतात. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एक डॉट बॉल. मंगेशच्या बॅटमध्ये काही चेंडू येत नाहीत आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा येतात ते फक्त आणि फक्त 9 आणि फलंदाज बाद होतात 3. या षटकामध्ये 7 धावा खर्च करून 3 फलंदाजांना तंबूत पाठवलेला आहे सुनील माली यांनी. चांगली गोलंदाजी झालेली आहे. यानंतर जो सामना होणार आहे शिवनेरी जुनानुर्खी आणि संतोष स्मृती राहणाल दोन्ही संघाचे कर्णधार आपण आले असाल तर आपण ऑफिशियल आपली नोंद करायची आहे. लगेच इनिंगच्या समाप्तीनंतर आपला नाणेफेक करून घेणार आहोत. कृपया शिवनेरी जुनानुर्खी आणि संतोष स्मृती राहणाल आपण आल्याची नोंद करा. क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज आले उमेश. उमेश याच्यावर जबाबदारी दिली आहे. 2 षटकामध्ये चांगला खेळ झालेला आहे पिंपळनेर संघाचा. खास करून क्षेत्ररक्षण खूप छान झालेले आहे. झेल खूप छान घेतलेले आहेत. खास करून दिनेश यांनी 2 झेल पकडलेले आहेत. उमेश आलेले आहेत क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज आहे प्रेम तारे. 9 धावा झालेल्या आहेत आत्तापर्यंत 2 षटकामध्ये. पाहूया 2 षटकामध्ये, उर्वरित 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय खारबाव हा संघ. सुंदर चेंडू अपील करण्यात आलेले आहे आणि फलंदाज बाद. आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलेले आहे उमेश यांना. काय चेंडू हाताळला होता, अनपेक्षित बाउन्स झाला होता आणि ते बाउन्सला कुठल्याही प्रकारचा उत्तर नव्हतं प्रेमतारी याच्याकडे आणि सरळ बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे चौथा गडी बाद होतोय 9 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना भगवान तरे. या फलंदाजांमध्ये जितू तरे, प्रेम तरे, त्यानंतर भगवान तरे. बॅटची कडा घेऊन चेंडू होता थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव मात्र भगवान तरे याच्या खात्यामध्ये. 1 धाव आणि संघाची धावसंख्या 10. पुढचा चेंडू उमेश
समोर फलंदाज आहे मंगेश. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. अखूट टपाचा चेंडू पोल केलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला नाहीये. फक्त एकच धाव मिळालेली आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 11. 4 बाद 11 धावा झालेल्या आहेत. जीवनदान, पहिला जीवनदान मिळतोय, कारण या अगोदर 3 झेल अतिशय सुरेख असे झेलले होते पिंपळनेर संघाने. हा झेल मात्र सोडलेला आहे मंगेशाचा, आणि मंगेशाच्या खात्यामध्ये सुद्धा 1 धाव आलेली आहे. 2 धावांवर मंगेश खेळत आहे वैयक्तिक. उमेश पुन्हा एकदा तयार. प्रेम भगवान तरीसाठी सुंदर असा चेंडू सबमरीन राहिलेला आहे. या अगोदरच्या चेंडूने अचानक उचली घेतली होती ना, हा चेंडू एकदम जमिनीला राहिला. काही गोलंदाजी करत आहेत उमेश तारे. उमेश आणि समोर फलंदाज भगवान तारे. सुंदर असा फटका. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आले आणि झेल बाद. किरण यांनी हा दुसरा झेल घेतलेला आहे. मला वाटतं किरण यांनी 2 झेल घेतले, दिनेश यांनी 2 झेल घेतले आणि 1 झेल यष्टीरक्षकाच्या खात्यामध्ये आहे. अशा प्रकारे 5 फलंदाज बाद झालेले आहेत जानकाई खारबाव संघाचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना विलास तारे, आणखी 1 तारे. उमेश विलास तारेसाठी सुंदर असा चेंडू होता, कट केलेला आहे. टॅप केला होता चेंडूला. 1 धाव मात्र विलासाच्या खात्यामध्ये आणि एकरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 12 झालेली आहे. आणि अशा प्रकारे क्रमांक 3चं षटक आता संपलेलं आहे. आणि 3 षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 12 आणि फलंदाज बाद झालेत ते 5. आता शेवटच्या षटकामध्ये मला वाटते 20 तरी धावा बनवायला लागतील, तेव्हा एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळेल जानकाई खारबाव संघाचा. आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्जन गायकवाड यांना आणलेले आहे. पाहूया सज्जन गायकवाड ज्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे तशा प्रकारची गोलंदाजी करतात की धावांची लयलूट करतात ते बघायचं आहे. समोर फलंदाज आहे विलास तारे आणि नॉन स्ट्राईकला मंगेश. नियोजनबद्ध गोलंदाजी पिंपळनेर संघाची. सुंदर चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू. बॅटच्या पट्ट्यात ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तयार सज्जन गायकवाड. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव चेंडू. काही गोलंदाजी करीत आहेत पिंपळनेर संघाचे गोलंदाज. लेग स्टंपच्या दिशेने चेंडू होता. लेग स्टंपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्जन गायकवाड विलास तरेसाठी. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे आणि गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना चौकार. शिवनेरी जून अंदुरकी आणि संतोष मूर्ती रानाल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, इनिंग संपल्यानंतर आपण आरके बिल्डर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. शिवनेरी जून अंदुरकी आणि संतोष मूर्ती राहणाल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मॅच बॉल आलेला आहे आणि मला वाटतं हा दुसरा चौकार असेल
खारबावच्या इनिंगमधला विलास तारे यांच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 16. पुढचा चेंडू सज्जन गायकवाड विलाससाठी. पाहूया या चेंडूवर किती धावा जमवतात विलास तारे. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे हजर नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेला नाही मंगेश यांनी. स्ट्राईक इथे आपल्याकडे ठेवलेली आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या 17. 4 चेंडू टाकून झाले. फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि मंगेश यांनी स्वतःकडे स्ट्राईक इथे ठेवलेली आहे. 5 चेंडू खेळून झालेले आहेत. 2 धावा झालेल्या आहेत मंगेश यांच्या. ओव्हरपिच चेंडू आणि चेंडू उंच आकाशात. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आणि मंगेश याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. आणि अशा प्रकारे 6वा गडी बाद होतोय जानकाई खारबाव या संघाचा 17 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानावर गणेश आलेले आहेत. कारण महेंद्र पाटील, अजून एक महेंद्र पाटील आले आहेत. शेवटचा चेंडू सज्जन गायकवाड्याचा. समोर फलंदाज आहे विलास तारे. उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. आणखी एक फलंदाज बाद झालेले आहेत. आणि अशा वेलकम, सुस्वागतम सन्माननीय श्री सुरेशजी चंद्र पाटील, त्यानंतर संदेशजी दत्तात्रय पाटील, दोघेही मास्टर 40+ क्रिकेटमधील चांगले खेळाडू आहेत. एक सलामीवीर तर एक विस्फोटक फलंदाज. दोघांनाही लगेच विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघ यानंतर लढणार आहेत. संतोष स्मृती राहणार आणि शिवनेरी जून अंदुरखी. शिवनेरी जून अंदुरखी आणि संतोष स्मृती राहणार या दोन्ही संघांमध्ये आता नाणेफेक करून घेणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरा सामना. तर दोन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये. तर आपण सर्वप्रथम शिक्क्याची ओळख करून घेऊया. एका बाजूला ग्रामीण सम्राट बाळ्या मामा, सर्वांचे लाडके नेतृत्व. त्यानंतर दुसऱ्या बाजूला ज्या संघाने या स्पर्धेचं आयोजन केलेले जय सोनाई वडूनवघर. तर कॉलिंग कोण करणार आहे? पाहुण्यांकडे कॉईन सुपूर्द करतोय. आपलं शुभ नाम? साईनाथ केने, वैभव मळवी. तर बघूया, शिक्का उडवला जातोय संदेश दत्तात्रय पाटील यांच्या शुभ हस्ते. सोनवाई असा कॉल आहे, मात्र ग्रामीण सम्राट बाळ्या मामा यांची प्रतिकृती येत आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे. या आपण नाणेफेक जिंकलेला आहात. सर्वप्रथम काय निर्णय असेल या सकाळच्या सत्रात? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. हा निर्णय घेण्यामागचं काही कारण? सकाळचं वातावरण आहे, त्याच्यामुळं क्षेत्ररक्षण आम्ही पहिल्यांदा यासाठी घेतो आहे की आम्हाला थोडा सोपा पडेल आणि आम्हाला त्यांना जास्त धावा करून द्यायच्या नाहीत, कमी धावांवर रोखायचं आहे. या हिशोबाने आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतले. म्हणजे गेम प्लॅन तुम्ही घरातून करूनच आलेले आहेत? जवला भाकर खात होतो तेव्हाच मी सांगला होता का बाबा जर जिंकलो तर आपण पहिले फिल्डिंगच जाऊ. म्हणजे सकाळी तुम्ही जवला भाकर खायले आणि रात्री तुम्हाला मटन दालमुंडी खायची आहे? नाही, दालमुंडी म्हणजे तसं काही आज आमंत्रण नाही, पण घरानंच बनवायला लागेल. नक्कीच तुमची जवला भाकर तुमच्यासाठी शुभदायक ठरो. थांबा जरा, आपण नाणेफेक हारले आहेत, जिंकले असते तर काय निर्णय असता? आमची बॅटिंगचाच निर्णय होता
आणि आम्हाला पण ते बॅटिंगच घ्यायची होती. जसं यांनी एक आमच्या सामनेवाल्याने सांगितलं तसं मी पण रात्रीचं मटण उरलेलं गरम करून खाऊन भाकर खाऊन आलो. त्यावेळेला समजलं जर आम्हाला नाही केलं तर बॅटिंगच घेणार आम्ही. क्या बात आहे. म्हणजे दोन्ही आगरी आपल्या माणसं आहेत. दोन्ही आगरी माणसांनी आगरी पद्धतीत सांगितलं की एकाने जवला भाकर खाल्लेलं आहे, एकाने कालचं उरलेलं शिलं का असं ना गरम करून खाल्लेलं आहे. हे आपल्या आगरी लोकांची एक खरोखरच परंपरा आहे आणि चांगली रीत आहे की आपण जे कष्टाने कमवलेलं आहे, मिळवलेलं आहे ते खातो, आनंद मानतो आणि नक्की दोघांनी चांगल्या रीतीने ते ओपिनियन दिलेलं आहे. बेस्ट ऑफ लक असेल तर संतोषमध्ये राहणार संघ नाणेफेक जिंकतोय. खरोखरच खूप फनीत आणि दोघांनीही इथे ओपिनियन दिलं आणि निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. तर जून अंदुर्गी संघ आपण फलंदाजी करायचं आहे. संतोष स्मृती राहणार आपण नक्कीच क्षेत्ररक्षण करणार आहात. तर बघूया यानंतर सामना रंगणार आहे, कशा रीतीने तो सामना रंगेल. तर जाऊया समालोचन कक्षात, तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक उमेश पाटील. तर धन्यवाद चिकणे सर. फक्त 18 धावांचं आव्हान आहे न्यू एकविरा पिंपळनेर संघाला. खूप निराशा केलेली खारबावच्या फलंदाजांनी, खास करून जितू तरे याची खेळ बघण्याची मला खूप उत्सुकता होती. मी कालपासून एक्सायटेड झालो होते की मला जितूची बॅटिंग बघायची आहे बरेच वर्षानंतर. परंतु जितू यांनी एक चौकार मारल्यानंतर बाद झाले. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. तर फ्रेंड्स फॉरएव्हर संघातील एक खेळाडू तसेच प्रशिक्षक मार्गदर्शक संदीप लाडक्या पाटील, कबड्डीचे जाणकार, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुरेख असा ड्राईव्ह गॅपच्या मधोमध चेंडू काढलेला आहे आणि पहिला चौकार येतो पिंपळनेर संघाच्या इनिंगमधला. आणि धावसंख्या होती ती 5. पहिल्याच चेंडूवर किरण गायकवाड यांनी चौकार मारलेला आहे. पुन्हा एकदा आखोट्यामध्ये पुन्हा एकदा खेळलेला आहे, कट केलेला आहे, चेंडू जातो या कव्हर पॉईंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा येथे सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावण्याची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. रमाकांत गोलंदाजी करीत आहे जानकाई खारबाव संघासाठी. पहिली पॉवर प्लेची ओव्हरसाठी. पुन्हा एकदा किरण गायकवाड तयार. पुन्हा एकदा चेंडू कट केलेले आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे होते. 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 8. फक्त 18 धावांचं लक्ष आहे डोळ्यांसमोर पिंपळनेर संघाच्या. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई गडबड इथे दिसत नाही आहे. आरामात धावा बनवायच्या आणि विजय संपादन करायचा हेच जणू डोक्यात ठेवून आलेले आहेत. पुन्हा एकदा आखोट्यापाचा चेंडू आता मात्र खेळून काढलेला आहे कव्हरच्या दिशेने आणि चौकार. पॉवर प्लेमध्ये तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू नाही शकत. तुम्ही एवढे शॉर्ट पिच चेंडू टाकले तर पॉवर प्ले आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून मारण्यात पटाईत आहेत पिंपळनेरचे खेळाडू. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रातून. चौकार. सोळा धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 18 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्याच षटकामध्ये 16 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित 3 षटकामध्ये फक्त 2 धावा करायच्या आहेत. तर जितू तरी आणि गोलंदाजी तरी करावी अशी माझी इच्छा आहे. विलास तरी आलेले आहेत गोलंदाजीसाठी. फक्त 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी न्यू एकविरा पिंपळनेर या संघाला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठून काढल्या. 18 धावांचं लक्ष होतं आणि आता मात्र 2 धावांची गरज. स्ट्राईकला असलेले फलंदाज गणेश किरण गायकवाड. सुंदर असा फटका, चेंडू उडवलाय. पाहूया षटकार होतो का चौकार. आणि हा येतोय
चौकार आणि मॅच फिनिश. अवघ्या 7 चेंडूमध्ये मॅच फिनिश झालेली आहे. खूप खूप अभिनंदन न्यू एकविरा पिंपळनेर आणि हार्ड लक पुन्हा एकदा जानकाई खारबाव, खास करून महेंद्रदादा पाटील आणि जितू तरे. तर नक्कीच मित्रांनो, विक्रम होत असतात. क्रिकेट हा खेळच असा आहे, तिथे अनेक विक्रमांना गवसणी घातली जात आहे, फलंदाजांकडून गोलंदाजांकडून. इथे मात्र एका संघाने गवसणी घातली विक्रमाला. अवघ्या 7 चेंडूमध्ये सामना फिनिश करून टाकलेला आहे. खरंच वेळेच्या बाबतीत आमच्याकडे खूप सारी फुरसत आहे, मात्र इथे आम्हाला असं वाटतं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला जावा, परंतु दुर्भाग्यवश 7च चेंडूमध्ये सामना फिनिश झालेला आहे. हार्डलक संघ तर इथे मॅन ऑफ द मॅचसाठी पुकारत येतील. आणि लो स्कोरिंग सामना होता, त्यामुळे गोलंदाज सुनील माली 3 फलंदाज बाद केले आणि ते पण फलंदाज महेंद्र पाटील, जितू तरे यासारखे फलंदाज त्यांनी बाद केले आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुनील माली. तर नक्कीच आमच्या मान्यवर कक्षामध्ये विराजमान आमचे मान्यवर तुम्ही पाहू शकतात. सन्माननीय श्री सुरेशजी चंद्र पाटील, एक दिलखुलास व्यक्तिमत्व, हसरं व्यक्तिमत्व, एक माणूस म्हणून खरंच त्यांनी या वडोनगर गावात आपली वेगळीच